नमस्कार, मी अश्विनी. माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आपल्याकडे जे असेल ते भक्तिपूर्वक प्रेमाने देवाला दिले तर देव ते आनंदाने स्वीकारतात. अर्थातच काय तर आपल्याकडे जे काही आहे ते देता आले पाहिजे. दिल्याने कमी होत नाही तर वाढ होते. मग ते ज्ञान असो किंवा अन्न. अशी दानाचे महत्त्व शिकवणारी शिवामूठ श्रावण महिन्यातल्या दर सोमवारी महादेवाला वाहिली जाते. विवाहानंतर पहिली 5 वर्ष श्रावणी सोमवारी शिवामुठीचं हे व्रत केलं जातं. श्रावण महिन्यात येणाऱ्या 4 सोमवारी 4 प्रकारचे धान्य महादेवाला अर्पण केले जातात. विवाहानंतरची पहिली 5 वर्ष क्रमवार हे व्रत केलं जातं. यामध्ये श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी शिवलिंगाची पूजा केली जाते. प्रत्येक सोमवारी महादेवाला 5 प्रकारच्या धान्याची शिवामूठ वाहिली जाते. तर श्रावण महिन्यातल्या सोमवारी शिवामुठीचे व्रत कसे करावे, शिवामूठ कशी वाहावी, पूजेची योग्य पद्धत कोणती, शिवामूठ योग्य पद्धतीने कशी वाहावी, पूजेचे नियम काय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा. आवडला तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. त्याचसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिवामुठीच्या व्रताला शिवामृष्टी व्रत असेही म्हटलं जातं. शिवामुठीचा थोडक्यात अर्थ असा की जलाभिषेकाप्रमाणेच महादेवाला प्रिय असलेल्या धान्याचा एका प्रकारचा अभिषेकच. तर पूजेला सुरुवात करण्यासाठी सर्वात अगोदर पूजेला लागणारं साहित्य सर्व काही जवळ घ्यावं, म्हणजे पूजा सुरू केल्यानंतर मध्ये मध्ये उठावं लागणार नाही. तर इथे मी पूजेचं सारं साहित्य जवळ घेतलं आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात ही दिव्यापासून करावी. त्यासाठी सर्वात अगोदर दिवा लावून घ्यावा. आपण कोणतीही पूजा किंवा शुभ कार्याची सुरुवात करताना सर्वात अगोदर श्री गणेशाची पूजा करत असतो. तर मी अगोदर रोजची देवपूजा करून घेतली. त्यातच माझी श्री गणेशाची पूजा झाली. दिव्याची पूजा करून व्रताचा संकल्प करावा. आपल्या उजव्या तळहातावर पाणी घ्यावं, त्यात एक फूल ठेवावं आणि आपण व्रत का करतो त्यामागचं कारण सांगून ते पाणी ताटात सोडावं. त्यानंतर डाव्या हातानं उजव्या हातावर पाणी घेत ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः असं 3दा म्हणून ते पाणी तुम्ही ताटात सोडावं. त्यानंतर पुन्हा 2दा पाणी तुमच्या तळहातावर घ्यावं आणि ओम नारायणाय नमः, ओम विष्णवे नमः म्हणून ते पाणी तुम्ही पिऊन घ्यावं. याला आचमन करणं असं म्हणतात. संकल्प सोडलेलं पाणी तुम्ही एखाद्या झाडाला घालू शकता, फक्त ते पाणी तुळशीला घालू नये. यानंतर आपल्याला शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे. महादेवाला तुम्ही पाण्याचा, पंचामृताचा किंवा कच्च्या दुधाचा अभिषेक घालू शकता. परंतु कोणताही अभिषेक घालत असताना सुरुवातीला पाण्यानेच अभिषेक घातला जातो आणि शेवटी पुन्हा स्वच्छ पाण्यानं अभिषेक घालून शिवलिंग हे स्वच्छ केलं जातं. तर मी या पूजेत दुधाने अभिषेक केला आहे आणि शिवलिंग स्वच्छ करून पूजेच्या ठिकाणी स्थापन केले. अभिषेक घालत असताना पंचामृतम स्नानम समर्पयामी, सुधामृतम स्नानम समर्पयामी किंवा ओम नमः शिवाय असा मंत्राचा जप करावा. त्यानंतर शिवलिंगाला गंध लावून घ्यावा. तुम्ही अष्टगंधाचा, गोपीचंदनाचा किंवा हुक्क्याचा गंध लावू शकता. शिवलिंग हे पूजेच्या ठिकाणी स्थापन करण्याअगोदर त्या ठिकाणी थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर शिवलिंग स्थापन करावे. दीप लावावा, फुले वाहावीत, पूजेमध्ये फळे ठेवावीत. तुमच्याकडे जर रुद्राक्ष माळ असेल तर ती ठेवावी. तुम्हाला माहिती असेल की शिवपूजेमध्ये बरेच काही साहित्य लागत असतं. जर आपल्याकडे ते साहित्य नसेल आणि रुद्राक्ष माळ असेल तरीही ती पूजा पूर्ण होते. त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र वाहावे. बेलपत्र वाहताना ती नेहमी पालथी ठेवावी. बेलपत्र ही 1, 3, 5, 7, 11, 108 अशा संख्येत तुम्ही वाहू शकता. आणि आता शेवटी शिवमूठ वाहावी. शिवमूठ वाहताना मुठीत मुठभर धान्य घ्यावं. त्यात थोडंसं पाणी टाकून ते थोडंसं ओलसर करावं. शिवलिंगावर उभी मूठ धरून शिवलिंगावर पडल असं थोडं थोडं करून ते धान्य सोडावं. अशा पद्धतीनं श्रावण महिन्यातल्या दर सोमवारी शिवमुठी व्रत करावं. तर शिवमूठ वाहत असताना तुम्ही नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शिवलिले शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे किंवा मग ओम नमः शिवाय अशा मंत्राचा जप करावा. पहिल्या सोमवारी ही शिवमूठ तांदळाची व्हावी. सोमवारी ही पांढऱ्या तिळाची शिवमूठ व्हावी. 3ऱ्या सोमवारी मुगाची, 4थ्या सोमवारी जवसाची आणि जर 5वा सोमवार आला तर 5व्या सोमवारी सातूची शिवमूठ व्हावी. दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी देवाला बेलपत्र वाहून उपवास सोडावा.
5 वर्षानंतर या व्रताचे उद्यापन करावे. संपूर्ण विधीपूर्वक शिवलिंगाची पूजा करावी. नंतर ब्राह्मणांना भोजन आणि दक्षिणा देऊन व्रताची समाप्ती करावी. कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.